श्री स्वामी समर्थ. आपण एक छोटासा रिव्ह्यू करूया. जसा भाऊचा धक्का संपला, रुचिताला भाऊच्या धक्क्यावर पहिली गोष्ट तर मला हे सांगायचं आहे, इतकं ऐकवलं, इतकं वाईट ऐकवलंय तिला तिथून उठवलं, तिला आत बसवलं, तिला काहीही एवढं बोलल्यानंतर तिला काहीही, माणसाला एक वाटतं ना की आपल्याला इतकं ऐकवलं गेलंय, आपण थोडंसं नमतं घेऊया किंवा काय. काही नाही. ती दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नाचताना आपल्याला दिसते, भाऊचा धक्का संपलाय सगळ्या, आणि त्याच झोनमध्ये दिसते. म्हणजे तिला जितकं ऐकवलं तिला काहीही काडीचा फरक, कारण का ती मॅच्युअरच नाही आहे. तिला काहीही बोललं, तिला काही फरक पडत नाही आहे. बाकी तर ठीक आहे, म्हणजे बोलतो ना. अशा तन्वीला घेऊया आपण. तन्वीला पहिल्या विकेंडला जे पण भाऊचा धक्का असतो आपला, तेव्हा तिला ऐकवलं. त्याच्यानंतर तिच्यामध्ये भरपूर चांगले बदल आपण बोलू शकतो. खूप चांगले नाही, पण चांगले बदल होते ते, जेणेकरून तिने आपलं ॲटलिस्ट तिने असं काही केलं नाही ज्याच्याकडे तिला खूप खराब बोलायला किंवा खूप तोंडात तिच्या इतकं आहे की ती बोलताना एकदा दोनदा, भले आवाज तिचा खूप कर्कश आहे, पण ती बोलताना विचार करून बोलतं. हिचा आवाज तर कर्कश आहे, जाऊ दे, आणि बोलताना पण शब्द असे काढते, टवळे काय म्हणजे त्या शब्दांना काय नाव द्यायचं तेही समजत नाही. इतके वेगवेगळे शब्द. अगर तिला कोणी सांगितलं की खूप खराब भाषेचा वापर करू नको, ती इतक्या भाषा कुठून घेऊन येते, ते समजणं खूप अवघड आहे. आणि दुसऱ्या दिवशी तिची जी एनर्जी होती, तिला त्या एनर्जीला बघून कोणी बोलेल का त्याच्या आदल्या दिवशी तिला खूप ऐकायला लागले किंवा काही झालंय? नाही. रुचिता खरंच म्हणजे तू एकदम, आणि बरोबर आहे, त्या विशालच्या नादाला लागून तिचं डोकं बधीर झालंय. आणि तिचं वय काय, त्याचं वय काय. मला असं वाटतंय की आहे ना, तिला कळत नाही, पण त्याला तर समजतंय ना की ती मॅच्युअर नाही आहे. तिला समजत नाही आहे की काय चाललंय. तिला आवडतंय सगळं, ठीक आहे, पण हे बरोबर नाही आहे हे आपल्याला पण कुठेतरी माहिती आहे. आणि आपले सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं गेममध्ये आपण पुढे जायला हे सगळं करतात, शोमध्ये, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचं पण तेच चाललं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात हुशार अगर कोणी असेल ना, तर ती ही आहे आपली, काय तिचं नाव, त्याची तिसरी मैत्रिणीचं नाव काय आहे, तनुश्री खूप हुशार आहे. ती दोन्ही साईडनी खेळते, इथून पण आहे तिथून पण आहे, इथून पण गोड आहे तिथून पण गोड आहे. आणि हे विशालला बरोबर तिच्याबद्दल माहिती आहे, पण ती खूप डोकं चालवते. आणि मला असं वाटतं की जेव्हा आता नॉमिनेशन्स झाले, मला असं वाटतं नॉमिनेशनमध्ये सगळ्यात चुकीचं अगर काय असेल तर ना, काही मुद्दे, दीपालीचे काही मुद्दे विचित्रच होते. काही होतं की तो तिथे बाथरूमच्या इथे जाऊन गप्पा मारतो किंवा काय, हे काय मुद्दे नाही आहेत बोलायला. मला नाही वाटत की ह्या सगळ्या गोष्टींनी की काहीतरी त्याचा असं पॉईंट सांग ना जे त्याच्याकडून नाही होत. आणि आता सचिन दिसत आहेत, पहिल्यापेक्षा तरी चांगले दिसत आहेत. अगोदर काहीच दिसायचे नाही, पण आता बोलतायत ते. आणि जर बोलायचं पण असेल तर काहीतरी असा पॉईंट बोला जे नॉमिनेशनसाठी हे असेल. जसं रुचिताला नॉमिनेशन करण्यासाठी तिने जो पॉईंट दिला तो ठीक होता. बाकी मला असं वाटतं की आणि हां, प्राजक्ता दरवेळेस प्रभूला नॉमिनेट, ती स्टार्टिंगपासून त्याच्या मागे हात धुवून पडलेली आहे की मी एक नॉमिनेशन माझं फिक्स आहे, प्रभू. आणि तोही बोलताना, तो खूप डेंजर आहे भाई. बोलताना इकडे तिकडे बघत नाही तो. उत्तर द्यायला सडे की तडे आहे एकदम. त्याला जे वाटतं तो पटकन बोलतो आणि बोलेल, त्याचा हक्क आहे. तो शोमध्ये आलाय म्हणजे तो बोलायलाच आलाय ना. आणि हा हुशार
जो सगळ्यांना हुशार समजतो विशाल, जो सगळ्यांसो बोलतो की हां की आता जे पण आहे ते आमचे, आमच्या वयामध्ये किती फरक आहे ते आम्ही बघू, आणि ती पण शाणी बोलते ते आमचं मॅटर आहे. पण तुम्ही आहात कुठे? तुम्ही बिग बॉसमध्ये आहात ना, मग ते सगळ्यांसाठी तुम्ही करताय, जे तुम्ही करताय ते सगळे बघतायत, ते सगळ्यांसाठी आहे. मग ते सगळे तुम्हाला जज करणार, तुम्ही जे काही करणार ते सगळेजण तुम्हाला जज करणार आहेत. आणि दीपाली बरोबर बोलले की जे आता चालतंय ते शोच्या नंतर पण चालवा, कारण का खूप वेळेस हे बघायला भेटलंय, हे नंतर चालत नाही. सो मी हेच बोलते की हे थोडं अति होतं. आणि जर ती ती मॅच्युअर नाही आहे, पण विशालला तिला जेव्हा त्याला समजलं की तिला काही फिलिंग आहे, तर त्याला मागे व्हायला पाहिजे होतं. मला असं वाटतं की त्याला समजायला पाहिजे होतं. उगाच एखाद्याची लाईफ आपण खराब करायचं. आणि ती खरंच तिने तर ठरवलं आहे की मी विलन दिसते, मला विलनच बनायचं आहे बस. आणि करण, कुणाला वाटलं होतं करण जाणार? आयुष तर आपण समजू शकतो, त्याला लागलेलं वगैरे काय जे पण आहे त्याचं. पण तो बोलत होता माझे इतके फॉलोवर्स आहे, माझे तितके फॉलोवर्स आहे, मला कोणी काढणार नाही. पण शेवटी गेला ना, कारण का तो सिरियसली काही करत नव्हता, फक्त तो बोलत होता. आणि जेव्हा बोलण्यापेक्षा करणं जास्त गरजेचं असं मला वाटतं. हा व्हिडिओ नंतर तुम्हाला काय वाटतं, तुमची काय प्रतिक्रिया आहे मला प्लीज मला कळवा, म्हणजे मला पण समजेल की मला जे वाटतं ते तुम्हाला पण वाटतं आहे का, की काय चुकीचं बोलले असेल तर तुम्ही मला सजेशन देऊ शकता. चला, थँक्यू सो मच.